श्री गणेशाय नमः. श्री सरस्वतये नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. मागच्या अध्यायात दयेचा सागर श्री साईनाथ थट्टा मस्करीत देखील कशी शिकवण देत असत ते सांगीन म्हणून वचन दिले होते. सांगीन हा मीपणाचा ताठा आहे. सद्गुरूंच्या चरणी मीपणा टाकून शरण असावे म्हणजे कथा आपोआप सांगितली जाईल. श्रोत्यांनी ती आदरपूर्वक ऐकावी. सदा कलंकरहित व पापरहित असलेले साधू सज्जन महापुरुष ढगाशिवायच्या स्वच्छ आकाशाप्रमाणे शुद्ध व कोणत्याही वाईट आचरणाशिवायचे असतात. साई महाराजांचे भजन स्वार्थ व परमार्थ हे दोन्ही प्राप्त करण्याचे साधन आहे. तसेच आत्मस्वरूपाकडे लक्ष लावून जीवाला समाधान देणारे आहे. ज्यांच्या मनात आपले हित साधायचे असेल त्यांनी या कथेबद्दल पूज्य भाव धरावा म्हणजे श्रेष्ठ आनंद भोगायला मिळेल आणि जीवाचे सार्थक होईल. ही कथा श्रवण केल्याने श्रोत्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. संसाराबद्दलची कारणाशिवायची भीती दूर होईल. परमानंदाचा लाभ होईल आणि मरणोत्तर चांगली अवस्था किंवा जन्म हातोहात प्राप्त होईल. साई समर्थ दुसऱ्या माणसांच्या मनातल्या गोष्टी जाणणारे असल्याने भक्तांच्या भावनेचा हेतू ओळखून त्यासाठी जरूर ते आपले कर्तव्य पूर्ण करून दिलेल्या वचनांची फेड करतील. साई समर्थच माझ्या बुद्धीला प्रेरणा देणारे आहेत. तेच आपल्या वचनांचा आशय माझ्याकडून वदवून घेतात. माझ्या बुद्धीप्रमाणे स्वार्थ व परमार्थ साधून देणारा त्यांचा तात्पर्यार्थ मी कथन करीन. आंधळे किंवा रातांधळे नसताना देखील व डोळे चांगले असून देखील लोक आंधळे असतात. देहबुद्धीच्या योगाने त्यांना आपले हित कळत नसते. हा देह तरी कसा आहे त्याचा सणाचाही भरवसा नाही. आपल्यापुढे मी उपरण्याची ओंजळ पसरून कळकळीची विनंती करतो की एक क्षण या कथेची गोडी चाखा. थट्टा विनोदाची सर्वांनाच आवड असते, परंतु बाबांची ती थट्टा विलक्षण तऱ्हेची होती. थट्टेतून सुद्धा ते सर्वांच्या कल्याणाचे सारच ऐकणाऱ्याच्या मनात ठसवीत असत. लोक थट्टा करणाऱ्यांच्या नादी लागत नसतात, परंतु बाबांच्या थट्टेसाठी मात्र सवकलेले म्हणजे चटक लागलेले असत. आपल्या वाट्याला ती कधी येईल याची ते आवडीने वाटच पाहत असत. थट्टा बहुधा कोणाला आवडत नसते, परंतु ही बाबांची थट्टा लोकांना फार आवडत असे. त्यातून तिला तेव्हा हावभाव व अंगविक्षेप यांची जोड मिळत असे, तेव्हा तिचा हेतू लगेच साधला जात असे. सहजपणे प्रयत्नाशिवाय केलेला अभिनय, हसरा चेहरा व डोळ्यांच्या गमतीदार चेष्टा यामुळे जेव्हा त्यात रुचीची भर पडत असे तेव्हा त्या थट्टेच्या श्रेष्ठ गोडींचे वर्णन करणे अशक्य होत असे. आता माझ्या अनुभवाची नाविन्यपूर्ण व थोडी उपदेशाची एक गोष्ट सांगतो. थट्टेतून परमार्थाची शिकवण कशी उद्भवली त्याचे गौरवपूर्ण वर्णन ऐका. प्रत्येक रविवारी शिर्डीत आठवड्याचा मोठा बाजार भरतो. उघड्यावर तंबू ठोकून खरेदी विक्रीचा व्यवहार चालतो. तेथेच मग रस्त्यावर भाजीपाल्यांचे ढीकच्या ढीक पडतात आणि तेली व तांबोळी यांचे समुदाय चौ रस्त्यावर बसतात. अशा एका रविवारी दुपारी मी बाबांपाशी त्यांचे पाय दाबीत बसलो असताना आश्चर्यकारक गोष्ट घडली. दुपारचा तो दरबार नेहमीच फार खच्चून भरत असे. त्यातून रविवार व बाजारचा दिवस असल्याने पुष्कळ लोकांची अनिवार गर्दी लोटली होती. बाबांच्या समोर उजव्या बाजूला बसून खाली मान घालून नामस्मरणासह मी हळूहळू त्यांचे पाय दाबीत होतो. माधवराव डाव्या हाताला, वामनराव उजव्या हाताला व श्रीमंत गोपाळराव बुट्टी त्यांच्या नेहमीच्या जागी बसलेले होते. काकासाहेब दीक्षितही तेथेच बसलेले होते. तितक्यात माधवराव हसले आणि का अण्णासाहेब, हे दाणे कसले चिकटलेले दिसत आहेत असे म्हणत त्यांनी माझ्या कोटाच्या बाहीला बोटाने स्पर्श केला. तर त्या कोटांच्या वळकट्यामधून दाणे आढळले. ते कसले म्हणून पाहू जाता आणि डावे कोपर लांब करता खाली पुटाणे गडगडत पडताना आणि मंडईत टिपताना दिसले. मंडईने टिपून टिपून गोळा केले ते 5-25 फुटाणे भरले आणि तेच थट्टेला कारण झाले. हे असे कसे घडले यावर मंडईचे तर्क चालले. जो तो विचारात गर्क झाला. फुटाण्याचा कोटाशी संपर्क कसा आला याचे सगळ्यांना आश्चर्य वाटले. खाकी कोटाच्या वया त्या किती आणि त्यात हे एवढे दाणे राहिले तरी कसे, हे कोठून कसे आले हे कोणालाही निश्चितपणे कळेना.
मी नामस्मरणी लय लावून बाबांचे पाय चेपीत असता हे मध्येच फुटाण्याचे आख्यान कोठून उत्पन्न झाले? इतका वेळ सेवा करीत होतो तेव्हा हे का मुळीच पडले नाहीत? इतका वेळ तेथे राहिलेच कसे? याचे सगळ्यांच्या मनाला आश्चर्य वाटले. ते फुटाणे कोठून आले? कोटाच्या बाहीच्या वरीत ते अडकून राहिले कसे? याचे जो तो आश्चर्य करू लागला. तेव्हा मग बाबा काय म्हणाले ते ऐका. बोध देण्याच्या अनेकाच्या अनेक वेगवेगळ्या पद्धती असतात. साई महाराज ज्याची जशी पोहोच किंवा प्रगती असेल त्याप्रमाणे त्याला शिकवण देत असत. त्यांची पद्धत विलक्षण होती आणि त्यांची रीत फार मजेची व आठवणी ठेवण्याजोगी होती. दुसरीकडे पाहिल्याचा किंवा ऐकल्याचा अनुभव मला नाही. बाबा म्हणाले, या हेमाडपंताला एकटे खाण्याच्या आवडीची वाईट सवय आहे. आज बाजाराचा दिवस साधून हा भरपूर फुटाणे खाऊन आला. एकटे खाणे बरे नव्हे, पण याची खोड मला माहीत आहे. हे फुटाणेच त्याची साक्ष आहे. त्यासाठी उगाच आश्चर्य कशाला करायचे? त्यावर मी म्हणाले, कोणाला दिल्याशिवाय एकटे खाणे माझ्या मनाला ठाऊक नाही. या वाईट सवयींची वार्ता मला लागू गेली तरी लागणे शक्य नाही. बाबा, मी आज या घटकेपर्यंत शिर्डीचा बाजार पाहिला नाही. तेथे गेलो तरच फुटाणे घेणार आणि खाण्याची गोष्ट तर मग नंतरच. दुसऱ्या कोणाला फुटाणे एकटे खाण्याची गोडी असेल, परंतु मला तशी खोडी नाही. दुसऱ्या कोणाला आधी थोडी दिल्याशिवाय कोणती वस्तू मी तोंडात टाकीत नाही. त्यावर मग एखाद्याची आपल्या पायी भक्ती जडवण्याची बाबांची युक्ती पहा. माझे स्पष्टीकरण ऐकून ते काय म्हणाले तिकडे लक्ष द्या. जवळ असेल त्याला तू देतोस, पण कोणी नसेल तर तू तरी काय करणार? मी सुद्धा अशा परिस्थितीत काय करणार? पण मला आठवतोस का? मी नाही का तुझ्याजवळ? मला एखादा घास देतोस का? अशा प्रकारे फुटाण्याचे केवळ निमित्त करून बाबांनी एक कायम टिकणारे तत्व ठसविले. इंद्रियाधिष्ठित व इतर देवता, प्राणापानादी पंचप्राण व ग्राहपत्यादी पंचाग्नी यांना फसवून आणि वैश्वदेवानंतर अतिथीला सोडून जे लोक जेवण करतात त्यांचे ते अन्न दूषित समजावे. हे दिसायला अगदी लहान तत्व वाटले, परंतु व्यवहारात लावले तर ते अतिशय महत्त्वाचे आहे. हे लक्षात देईल. जिभेने घेण्याबद्दल म्हणजे तोंडाने काही खाण्याबद्दल जे सांगितलेले ते फक्त किंचित लाक्षणिक सांगणे झाले. खऱ्या अर्थी हे पाचही विषयांसाठी आहे. ज्या माणसाला विषयांचा उपभोग घेण्याची हाव असते त्याला परमार्थाचा लाभ होत नसतो. विषयांवर जो ताबा मिळवतो त्याचा परमार्थ दास होतो. यदा पंचामतिष्ठन्ते ज्ञानानि मनसासह बुद्धिश्च न विचेष्टती तामाहु परमागतिम. योगाभ्यास करता करता जेव्हा मनासहित पाचही इंद्रिये अगदी स्थिर होतात आणि बुद्धी देखील कोणतीही चेष्टा करण्याचे थांबविते, त्या स्थितीला योगाची सर्वोत्तम स्थिती म्हणतात. असे जे कठोपनिषदाच्या अध्याय 2 वल्ली 3 मधील या मंत्रात म्हटले आहे ते बाबा या थट्टेच्या निमित्ताने आणखी ठसवीत होते. शब्द, स्पर्श, रूप व गंध या बाकी 4 विषयांचा या गोष्टीशी संबंध आहे हे दाखवून प्रस्तुत कथेशी जुळणारे किती बोधप्रद बाबांचे हे व्याख्यान. बाबा म्हणत, मन, बुद्धी वगैरे इंद्रियगण विषयांचा उपभोग घेण्यास लाचावले की भक्ताने आधी माझे स्मरण करावे, म्हणजे ते विषय हळूहळू मलाच अर्पण होतील. इंद्रिये विषयांशिवाय राहतील असे कधीच घडणार नाही, परंतु त्यांना जर गुरुचरणी अर्पण केले तर त्यांच्याबद्दलची आसक्ती सहज कमी होईल. कोणती इच्छा उत्पन्न झाली तरी ती माझ्याविषयीच करावी. राग आला तरी माझ्यावरच रागवावे. अभिमान, दुराग्रह इत्यादी सुद्धा भक्तांनी माझ्याच पायी समर्पण करावे. काम, क्रोध, अभिमान वगैरे वृत्ती जरी कडकडून उफाळून आल्या तरी त्या एका माझ्याकडे नेम धरून सरळ सोडून द्याव्यात. या रीतीने क्रमाक्रमाने असल्या वृत्तींच्या श्रीहरी नायनाट करील आणि या काम, क्रोध, अभिमानरूपी विषारी त्रिकुटांच्या लहरी तो गोविंद दूर करील. किंबहुना या सदा शुद्ध मनोवृत्ती माझ्या स्वरूपातच लय पावतील किंवा त्या माझे स्वरूपच बनतील आणि माझ्या ठिकाणी शांत होतील. असा सराव होत गेला म्हणजे वृत्ती आपणच शक्तीन होतील आणि कालांतराने त्यांचे निर्मूलन होऊन मन वृत्तीशून्य होईल. गुरु सर्व काही जवळ आहे अशी ज्याची भावना पक्की झाली असेल त्याला विषय अशा प्रकारे कधीही त्रास देत नसतात. जेथे असली चांगली भावना रुजली असेल तेथे संसाराच्या बंधनाची उकल झाली असे समजावे. प्रत्येक विषयामध्ये गुरु प्रगटला किंवा विषयांच्या रूपाने गुरु स्वतःच नटला म्हणजे थोडा सुद्धा विषयांचा उपभोग घेऊ लागला. बाबा अगदी जवळ आहेत
या भावनेमुळे ते विषय भोगण्यास योग्य आहेत की अयोग्य आहेत याचा विचार मनात उठेल. असेव्य विषय सहजच सुटतील. व्यसनी भक्तांचे व्यसन मोडेल आणि दृढ अभ्यासाने मन मूळ ठिकाणी वळवले म्हणजे असेव्य विषय भोगणे त्याला नकोसे होईल. मग तो विषयांना दाबत ठेवण्यासाठी तत्पर होईल. वेद हे त्या सर्व नियमांचे मूळ स्थान आहेत. त्यातील नियमांप्रमाणे तो मग विषयांचे सेवन करील आणि मन मानेल तसे आचरण करणार नाही. अशी मनाला सवय लागली म्हणजे विषयांबद्दल विचार क्षीण होत जातील आणि गुरुभजनाची आवड उत्पन्न होऊन शुद्ध ज्ञानाला अंकुर फुटेल. मग शुद्ध ज्ञान वाढीला लागले की देहबुद्धीचे बंधन तुटेल आणि मग तीच बुद्धी अहम ब्रह्मी बुडी देईल आणि अनेक प्रकारचे सुख प्राप्त करील. हा देह जरी क्षणभंगूर असला तरी त्यामुळेच परम पुरुषार्थ साध्य होतो आणि प्रत्यक्ष मोक्षापेक्षाही श्रेष्ठ अशा भक्तियोगाचा लाभ होतो. चारही पुरुषार्थाच्या वर या पाचव्या पुरुषार्थाची पायरी आहे. भक्तियोगाची सर कोणालाच येणार नाही. भक्तीची तऱ्हा अलौकिक आहे. गुरुसेवेमुळे जो कृतार्थ होईल त्यालाच याचे वर्म नीट कळेल. तोच परमार्थाची प्राप्ती करू शकेल. गुरु व देव यात ज्यांचे मन भेद पाहिल त्याने संपूर्ण भागवतात भगवंत पाहिलाच नाही आणि संपूर्ण रामायण वाचून रामाची सीता कोण हे त्याला कळलेच नाही असे समजावे. म्हणून वेगळेपणा पाहण्याचे सोडून गुरु व देव हे एकच आणावे. दोषरहित गुरुसेवा घडली म्हणजे विषयाबद्दलची लालसा मुळासकट नाश पावेल. चित्त शुद्ध व पापरहित होईल आणि आपले पवित्र व तेजस्वी रूप प्रगट होईल. मनात प्रबळ इच्छा झाली तर फुटाणे काढणे हा तर बाबांचा हातचा मळ असेल. एवढेच काय, पण काळ वेळ न लागता त्याहून विलक्षण खेळही ते करतील. लोकात प्रचलित असलेला नजरबंदीचे प्रयोग करणारा जादूगर केवळ पोट भरण्याच्या आकर्षणामुळे मोह पाडणारी हाडांची कांडी फिरवून पाहिजे ते पदार्थ काढतो. परंतु साईनाथ हे अलौकिक जादूगर आहेत. त्यांच्या खिळ्यांचे केवढे सामर्थ्य! मनात आले तर एका क्षणात असंख्य फुटाणे ते काढतील. पण या कथेचे सार काय याचाच आपण विचार करूया. पाचापोटी कोणताही विषय बाबांशिवायचा सेवू नये. ही शिकवण जर मनाला दिली तर वेळोवेळी काही देता घेता साईंच्या चरणाची आठवण होईल आणि नियमानुसार विषयांचे सेवन करण्याकडे लक्ष राहील. या शुद्ध ब्रह्माची सगुण मूर्ती डोळ्यासमोर निश्चितपणे राहील. भक्ती, मुक्ती व विरक्ती यांचा उदय होईल आणि परमश्रेष्ठ अवस्थेची म्हणजे मोक्षाची प्राप्ती होईल. बाबांचे सुंदर रूप डोळ्याने पाहून संसारातील इच्छा वासना नाहीशा होतील. ऐहिक सुखांचे भान राहणार नाही आणि मनाला समाधान लाभेल. ओवी आठवू जाता आठवत नाही, परंतु जात्यावर दळण्यासाठी बसल्यावर ती आठवते. तशीच हरभऱ्याच्या दाण्याची म्हणजे फुटाण्याची गंमत सांगत असताना सुदाम्याची कथा आठवली. एकदा बलराम, श्रीकृष्ण व सुदामा विद्यार्जनासाठी सांदीपनी गुरूंच्या आश्रमात राहिले असताना कृष्ण व बलराम यांना अरण्यातून लाकडे आणण्याच्या कामासाठी पाठवण्यात आले. गुरुपत्नीच्या आज्ञेने कृष्ण व बलराम अरण्याकडे निघाले. तो त्यांच्या मागे लगेच सुदामाला पाठविला. त्याच्यापाशी गुरुपत्नीने चणे दिले आणि अरण्यात फिरताना भूक लागली तर हे चणे तुम्ही तिघेही खा असे सांगितले. पुढे रानात कृष्ण भेटला आणि सुदामाला दादा तहान लागली आहे असे म्हणाला. परंतु सुदामाने फुटाण्याची गोष्ट केली नाही. उलट कृष्णाला तो काय म्हणाला ते ऐका. 80 पोटी पाणी पिऊ नये, थोडा विसावा घे मग पाणी पी. परंतु सुदामा हे चणे खा असे म्हणाला नाही. नंतर कृष्ण सुदामाच्या मांडीवर विसाव्यासाठी आडवा झाला. मग कृष्णाचा डोळा लागलेला पाहून सुदामा चणे खाऊ लागला. तेव्हा कृष्ण जागा होऊन म्हणाला, दादा काय हो खाता, हा आवाज कसला येतोय? पण सुदाम्याने उत्तर दिले, येथे खायला काय आहे रे? थंडीने दात थुडथुड वाजत आहेत. तोंडाने धड विष्णू सहस्त्र नामही स्पष्ट म्हणता येत नाही. सुदाम्याचे असे उत्तर ऐकून सर्व साक्षी परात्पर कृष्ण म्हणाला, हो खरोखर मलाही तसेच स्वप्न पडले. एकाची वस्तू दुसरा खात असताना त्याला एकाने विचारले, काय रे खातोस? त्याने उत्तर दिले, काय खाऊ, माती? त्यावर वाघ देवता तथास्तु म्हणाली, अरे हे स्वप्नच बरे का दादा? मला टाकून तुम्ही कधी काही खाल का? काय खाता? हा प्रश्न सुद्धा मी स्वप्नाच्या नादात विचारला. पूर्वाश्रमी सुदामजीला कृष्णाची हिल्या ठाऊक असती तर त्याच्या हातून ही चूक घडली नसती आणि त्याचा परिणाम भोगावा लागला नसता. तो परिणाम तरी काय साधारण होता. 18 विश्वे अत्यंत दारिद्र्य त्याला भोगावे लागले. म्हणून जे लोक एक एकटे खातात त्यांनी हे लक्षात ठेवावे.
साक्षात कृष्ण परमात्मा ज्याचा सखा असा हा सुदामासारखा भक्त नीतीच यत्किंचित पारखा झाल्यामुळे त्याला संसारात जोराचा फटका बसला. पण त्याच सुदामाने पुढे आपल्या पत्नीने स्वतःच्या कष्टाने मिळवलेले मुठभर पोहे कृष्णाला प्रेमाने अर्पण केल्यावर कृष्णाने प्रसन्नचित्त होऊन त्याला ऐश्वर्याने तृप्त केले. आता आणखी एक बोध देणारी गोष्ट सांगतो. आधी ती थट्टेच्या आनंदाने सुख देईल आणि मग शेवटी मूर्खत्वे करून उपदेशपर ठरेल. कुणाला परमार्थाचा उपदेश आवडतो, कुणाला तर्काचा युक्तिवाद आवडतो, तर कुणाला थट्टा विनोद आवडतो. एकूण सगळ्यांना आनंदी आनंद हवा असतो. या गोष्टीत सुद्धा एक थट्टाच होती. एक बाई व एक बुवा हट्टाला पेटले आणि साईंच्या दरबारात तंटा माजला, परंतु काही बट्टा न लागता तो सुटला. ही कथा सुद्धा मोठी रसाळ आहे आणि श्रोत्यांना पुष्कळ आनंद देणारे आहे. भक्त एकमेकांशी भांडत असताना हास्यरस उत्पन्न होईल. भक्त दामोदर घनश्याम ज्यांचे आडनाव बाबरे होते, परंतु अण्णा चिंचणीकर हे त्यांचे प्रचारातले नाव होते. त्यांचे बाबांवर अमर्याद प्रेम होते. त्यांचा स्वभाव मोठा झणझणीत तिखट होता. ते कोणाची भिडबाट धरीत नसत. योग्य असो का अयोग्य असो अगदी स्पष्ट उघड ते बोलत असत. मग त्याचा परिणाम हितकारक होईल की अनहितकारक होईल हे ते पाहत नसत. अण्णांचा स्वभाव जितका कडक तितका सज्जन व सत्वगुणांनी युक्त होता. त्यांच्या डोक्यावर जणू काय भरलेली बंदूकच होती. तिच्या कानात ठासण्याची दारू चिकटवली की लगेच आगीचा डोंब उसळत असे. कोणतेही काम ते तडकाफडकी करत असत. त्यात उधारीची वार्ताच नसे. कोणाची पर्वा न करता त्यांचा रोखटोक व्यवहार असे. एखाद्या वेळी विस्तव हातात धरता येईल, पण अण्णा त्यापेक्षाही अति कडक होते. असे असूनही त्यांचा स्वभाव अगदी निष्कपटी होता आणि म्हणूनच साईबाबांचे त्यांच्यावर प्रेम होते. असो. असेच एकदा दुपारी मशिदीत भरलेल्या दरबारात कठड्यावर डावा हात ठेवून बाबांची स्वारी बसली होती. बाबा असे तटस्थपणे बसत असत, पण नकळत भक्तांमध्ये भांडणे लावून देत असत आणि रागावणे रुसणे संपले की शेवटी दोन्ही बाजूंना समजावून शांत करीत असत. कोणी बाबांची कूस दाबून, कोणी पाय हळूहळू चेपून, तर कोणी पाठपोट दाबून बाबांची नाना प्रकारे सेवा करीत असत. बाबा बालब्रह्मचारी, उद्भरेते व शुद्धाचारी होते. पुरुष व स्त्री या सर्वांना सेवा चाकरी करू देत असत. अण्णा कठड्याबाहेर पुढे वाकून बाबांचा डावा हात दाबीत होते, तर उजव्या बाजूची परिस्थिती कशी होती ते स्वस्थ चित्ताने ऐका. तिकडे बाबांच्या चरणी अनन्य भक्ती असलेली एक बाई होती, जिला बाबा आई म्हणत असत आणि इतर लोक मावशीबाई म्हणत असत. तिचे मूळ नाव वेणूबाई होते व आडनाव कौंजलगी होते. तिचा साईचरणी अनुपम सर्वश्रेष्ठ भाव होता. अण्णांची 50शी उलटली होती. तोंडात दात नव्हते. मावशीबाई देखील वयस्कर होती. या दोघांमध्ये तंटा उद्भवला. अण्णा आपल्या कुटुंबासह बाबांची सेवा करीत असत. मावशीबाई विधवा होत्या. बाबांचे पोट व काखेखालच्या दोन्ही बाजूस दाबताना त्यांना श्वासोश्वास आवरता येत नव्हता. मावशीबाई मनाच्या निर्मळ होत्या आणि साईबाबांची सेवा करण्याची त्यांची शक्ती दांडगी होती. दोन्ही हातांनी पी देऊन बाबांचे पोट त्या मळून काढू लागल्या. पाठीमागून ओटीपोटापर्यंत बाबांना दोन्ही हातांनी धरून ताक करण्याच्या मथनी किंवा रवीप्रमाणे त्यांना दाब दाबून घुसळू लागल्या. बाबा सुद्धा हाय हुय करीत नव्हते. जणू काय त्यांना काही त्रासच वाटत नव्हता. दाबण्याची विलक्षण तऱ्हा होती. पोट व पाठ सपाटच होत असे. या सर्वांचे मूळ जरी मावशीबाईचे बाबांवरचे प्रेम होते, तरी पाहणाऱ्यांच्या मनात दया उपजत असे. परंतु आपल्यावरचे हे निष्कपट प्रेम पाहून बाबा ही अनुत्तम सेवा भक्तांना आपली सदा आठवण राहून त्यांचे कल्याण व्हावे म्हणून स्वीकारित असत. आपली एवढी काय मोठी तपश्चर्या की ज्यामुळे हा संतांचा सहवास आपल्याला लाभावा. परंतु साईच दिनांवर निसंशय प्रेम करणारे आहेत. ते भक्तांची उपेक्षा करीत नसतात. काय त्या हेलकाव्याची कुसरी. बाबा खालीवर हलत आणि मावशीबाई पण तशीच हलत होती. सेवेची खरेच ही आश्चर्यकारक तऱ्हा होती. अण्णा पुढे वाकलेले होते, पण हलत नव्हते. बाई आपल्या सेवेत अगदी गढून गेली होती. त्यामुळे तिचे तोंड खालीवर होत होते. अशा वेळी मग काय प्रकार घडला तो पहा. साई सेवेच्या आनंदात पोट मळताना खालीवर होत असताना बाईचे तोंड अण्णांच्या तोंडासमोर आले. ती संधी पाहून आधीच मोठी थट्टेखोर असलेली मावशीबाई म्हणाली, काय अण्णा इश्कबाज, आधी माझा मुका मागता. माझा मुका घ्यायला पांढऱ्या केसांची लाज नाही का वाटत. मावशीबाई असे बोलल्यावर अण्णांनी अस्तण्यावर सरकावल्या आणि म्हणाले, मी इतका थेरडा झालो. तो अगदीच का मूर्ख वेडा असेन. तूच तोंडाला तोंड लावून माझ्याशी भांडायला तयार झालीस.
बाबांना दोघांविषयी मनापासून काळजी होती. त्यांच्यात भांडण लागलेले पाहून दोघांनाही शांत करण्यासाठी त्यांनी एक नामी युक्ती केली. ते प्रेमाने म्हणाले, अरे अण्णा, उगाच का दणादणा मांडलास? आपल्या आईचा मुका घेण्यात गैर काय आहे बरे? हे ऐकून ती दोघेही मनात लाजली. थट्टेचे शब्द आपल्याच ठिकाणी राहिले आणि प्रेमपूर्वक हास्याची उकली फुटली. थट्टा सगळ्यांनाच फार आवडली. पाहू जाता ही गोष्ट लहान आहे, परंतु मर्म जाणणारे श्रोते तिची गोडी चाखतील. म्हणजे त्यांना कोणाला आपल्या जागी गप्प कसे बसवावे याचे अनेक प्रकार हातोहात दिसू लागतील. माय लेकरात जशी प्रीती असते तशी प्रेमाची भावना दोघात असती तर हे भांडण उद्भवलेच नसते आणि क्रोधाची भावना उठलीच नसती. चापकाने मारल्यावर जोराने हसू येते आणि फुलांच्या वर्षावाने सपाटून रडू येते. मनावर उठणाऱ्या शोक, आनंद वगैरेच्या लहरी मनाच्या कल्पनेवर किंवा समजुतीवर अवलंबून असतात. याचा अनुभव कोणाला आलेला नाही. खरेच बाबांच्या युक्तीची कमाल आहे. वेळेवर योग्य ते बोल बोलतात की ज्यामुळे ऐकणाऱ्यांची मने शांत होतात आणि ते त्यापासून बोध घेतात. असेच एकदा मावशीबाई बाबांचे पोट रगडीत असताना त्यांची ती अतिरेकता पाहून एका परमभक्ताच्या मनात कळकळ, दया व चिंता उद्भवली आणि तो म्हणाला, बाई, दया करा. ही काय अंग दाबण्याची तरा? हृदयात थोडी तरी कीव धरा. बाबांच्या स्नायूंच्या नसा तुटतील ना? एवढे शब्द कानी पडताच बाबा आपल्या जागेवरून उठले आणि हाताने आपला चटका उचलून त्यांनी तो जमिनीवर जोराने हाणला. बाबांचा संताप अनावर झाला. विस्तवांच्या निखाऱ्यासारखे चमकणारे त्यांचे डोळे सभोवार फिरू लागले. म्हणजे त्यांच्यासमोर कोण उभा राहील? मांजरांची बुबुळे जशी अंधारात चमकतात तसेच बाबांचे डोळे दिवसात चमकू लागले. डोळ्यांच्या ज्वाळांनी आता सृष्टीच जाळून टाकतील की काय असे वाटले. मग त्यांनी सटक्याचे एक टोक 2 हातात धरले आणि पोटांच्या खदगीत खोचले. दुसरे समोर खांबात रोवले आणि खांबाला घट्ट मिठी मारली. सटका 1.25 हात लांब होता. तो संबंध पोटात शिरला आणि आता स्फोट होऊन बाबांचा प्राणच जाईल की काय असे वाटले. खांब पक्का जमिनीत रोवलेला तो काय हलेल? बाबा जवळजवळ सरकत गेले आणि त्यांनी खांबाला घट्ट आवळून धरले. पाहणाऱ्याचे तर तोंडचे पाणीच पाळले. आता स्फोट होईल म्हणून जो तो तोंडात बोट घालून बसला. बापरे, काय अघटिता प्रसंग! केवढे भयंकर हे संकट ओढवले. या आकांताला काय उपाय करावा अशा प्रकारे लोक चिंता करू लागले. त्या मावशीकरता एवढे संकट, पण भक्ताधीन राहणे हे बाबांचे ब्रीदच होते ना. कधी कोणीही सेवा करीत असताना मध्येच कोणी त्या सेवेची अयोग्यता दाखवलेली किंवा सेवा करणाऱ्याला काही बोललेले बाबांना आवडत नसे. त्या प्रेमळ भक्ताच्या मनात आले की मावशीबाईला काही सूचना करावी म्हणजे बाबांना त्रास होणार नाही, तर त्याचा परिणाम असा का व्हावा बरे? असो, मग देवाला करुणा आली आणि साईबाबांच्या मनात शांतता उद्भवली. ती घाबरणारी कल्पना सोडून ते आपल्या आसनावर येऊन बसले. तो प्रेमळ भक्त जरी निधडा होता तरी बाबांचा करडा स्वभाव पाहून त्याने कानाला खडा लावला आणि पुढे कसे वागायचे याचा बोध घेतला. तेव्हापासून निश्चय केला की सेवा करणाऱ्या कोणाच्या वाटेला जाऊ नये. ज्याच्या मनात जसे येईल तसे करू द्यावे. साई समर्थ स्वतः शक्तिशाली आहेत. सेवा करताना कोणाला अटकाव करायचा किंवा कोणावर कृपा करून त्याला ती मनसोक्त करू द्यायची हे ते जाणतात. सेवा करणाऱ्याचे गुण किंवा अवगुण आपण कशासाठी पाहावेत? एकाची सेवा साईबाबांना सुखदायक वाटते आणि दुसऱ्याची तीव्र वेदना देणारी किंवा झोंबणारी वाटते. हे तरी आपल्या बुद्धीचेच भावना तरंग आहेत ना. खरा प्रकार कोणालाच कळत नाही. असो, आता हा थट्टा विनोद पुरे. घेणारा यापासून बोध घेईलच. साईच्या कथेचा स्वाद व वास भ्रमररूपी फक्त सेवन करत. हेमाडपंत साईचरणी लीन झाले आहेत. पुढील अध्याय याहीपेक्षा श्रेष्ठ असेल. दयेचा सागर साईबाबा भक्त दामोदराची इच्छा पूर्ण करतील. तोही मोठा चमत्कार आहे. दामोदर संकटाने फार त्रासलेले होते. त्यांना आपल्यासमोर बोलावून त्यांची मनाची अस्वस्थता बाबा घालवतील. सर्वांचे कल्याण असो अशा प्रकारे संत व सज्जन यांनी प्रेरणा केलेल्या भक्त हेमाडपंत यांनी रचलेल्या श्री साई समर्थ यांच्या सत्यचरित्राचा विनोद विलसित नावाचा 24वा अध्याय समाप्त झाला. श्री सद्गुरू साईनाथांना अर्पण असो. सर्वत्र मंगल असो. हा अध्याय